नमस्कार, माझे नाव इमान शुक्रमन आहे आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्याशी संबंधित एक गोष्ट सांगणार आहे। ज्यांना शुक्राणूंची संख्या कमी आहे त्यांच्यासाठी ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी झिंक सप्लिमेंट्स लिहून देतात। आपण झिंक सप्लिमेंट्स निवडता येतात का? पहिल्यांतर त्याचे कारण जाणून घ्या। बघा, आमच्या शुक्राणूंचे उत्पादन वाढवण्यासाठी झिंक हा एक आवश्यक अंग आहे। मुख्यतः झिंकचे काम आपल्या न्यूक्लिक ॲसिड आणि प्रोटीनचे चयापचय करणे आहे, हे माझे म्हणणे आहे। म्हणूनच आपले शुक्राणू बहुतेक प्रथिनांनी बनलेले असतात आणि जेव्हा ते प्रथिनापासून बनलेले असतात तेव्हा त्यांचे संश्लेषण करण्यासाठी एक घटक असतो जो आपल्या शुक्राणूंचे उत्पादन वाढवतो। तर तिथे झिंक हुकच्या नसताना काम करते। सपोज यू हॅव ए प्रोटीन हेरे अँड स्पर्म सेल्स हेरे। झिंक त्यांना मिसळण्याच्या कामात मदत करत आहे। असं म्हणजे झिंकची गरज वाढते। त्यामुळे जर तुम्हाला औषधांची लिस्ट पाहिली तर प्रोटीनच दिले जातात। झिंक घेणे हे आवश्यक आहे कारण तुम्ही जेवणात घेता येणारे प्रोटीन आणि तुम्ही डाळीत खाता किंवा मांसाहारी खाता असल्यास ते तुमच्याशी मिसळून देतात आणि त्यामुळे झिंकची आवश्यकता वाढते। त्यामुळे जर तुम्हाला डॉक्टरची सल्ला दिली जाते तर प्रोटीन देण्यात येते। असे नाही की आपल्या दैनंदिन दिनक्रमात आपल्याला बिया मिळत आहेत, आपण डाळ खूप खात आहोत त्यामुळे त्यांच्या आहारात तो गोंधळत आहे। तर याच कारणासाठी या कारणाने झिंकची गरज आहे। जर तुमच्या शरीरात झिंक चांगल्या प्रमाणात जात असेल आणि तुमचे प्रोटीन चांगल्या प्रमाणात जात असेल तर तुमच्या शुक्राणूंवर कोणताही असर नाही, पण ते तुमच्या शुक्राणूंचे उत्पादन वाढवेल। पण जिथे झिंक आणि प्रोटीन दोघांनाही काही समस्या येऊ लागतील तिथे तुमचे शुक्राणूंचे उत्पादनही कमी होते। जसे आपण म्हणतो की बरेच जिम लोक जे जातात, जे जास्त वजन उचलतात, हेवी वेट लिफ्टिंग करतात, तेथे स्नायूंच्या बांधणीची बरीच कामे करतात, तेथे शुक्राणूंची संख्या कमी होते। त्याचे कारण असा की आपले शरीर प्रोटीन मसल तयार करण्यासाठी गोळा जमत असताना तो त्या ठिकाणी देण्यास कमी होत असतो। त्याचा एक सोपा कारण आहे की आमच्या शरीरात कुठल्याही ठिकाणी कमी होते, ज्यामुळे शुक्राणू उत्पादनात ती कमतरता दिसते। आता झिंक इतके महत्त्वाचे बनते ज्यामुळे त्याचा परिणाम आपल्या शुक्राणूंच्या उत्पादनावरही असर करतो। स्पर्म उत्पादन म्हणजे ते थोडे कमी होते, आमचे स्पर्माटोझोआ कमी होतात। त्यामुळे ॲलोपॅथी डॉक्टर तुम्हाला झिंक देतात। त्यात काही चुकीच नाही। माझ्या अनुसार जर तुम्ही पूरक घेत असाल आणि ते तुमची सहायता करत असतील तर झिंक देणे नक्कीच चुकीचे नाही। आता काही रुग्ण असेही म्हणतात की मी झिंक आणि प्रथिने घेतली परंतु माझे शुक्राणूंचे उत्पादन वाढत नाही। तर त्यामुळे दोन कारणे आहेत। तुमच्या शरीरात झिंक आणि प्रोटीन जसं असावं तसं तुमच्या शरीरात जास्त असिमिलेट करण्यात अशक्य असतं असं म्हणून दोन कारणे आहेत। तुमच्या आतड्यात जेवणाची प्रक्रिया असते आणि ती प्रक्रिया कमी करण्यात आलेली आहे, म्हणूनच आपण पूरक घेत असताना ते काम नाही करतात। दुसरी गोष्ट आहे की तुमच्या शुक्राणूंची निर्मिती होत आहे, जो शुक्राणुजनन तयार करतात आणि त्यामुळे शुक्राणुजनन होतो, पण त्याची शक्ती इतकी असते नाही ज्यामुळे ते शुक्राणूंचे उत्पादन वाढवू शकत नाही, त्याच्या एका मर्यादेपर्यंत जाते। आता अनेक रुग्ण असतात ज्यांना 5 मिलियन, 6 मिलियन असतील ते 18 मिलियन किंवा 15 मिलियन पर्यंत वाढतात, पण त्यांची संख्या वाढत नाही। त्यामुळे कदाचित तुमची क्षमता थोडी कमी होत चालली आहे, असंही काहीतरी पाहायला मिळते। त्यामुळे हे सर्व गोष्टी थोडी लक्षात घ्यायच्या गरजेने आहेत। पण आता ही व्हिडिओत मी तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या स्पर्म काउंटमध्ये काम करतील, ज्यामध्ये खाण्यापिण्यासारखे झिंक आढळते जे आपण दैनंदिन दिनक्रमात जोडू शकतो। आपल्या स्क्रीनवर दिसणारी यादी आहे। आपण हा व्हिडिओ थांबवू शकता किंवा हा व्हिडिओ स्क्रीनशॉट घेऊ शकता। आपण आपल्या स्क्रीनवर येणाऱ्या यादीचा स्क्रीनशॉट घ्या। आता या विषयात अनेक बिया आहेत, ठीक आहे, त्यामुळे सर्व बिया ज्यात झिंक आहे ते आपण घेऊ शकतो। मी यात कोणतीही मांसाहारी वस्तू घातली नाही, जवळजवळ सर्व शाकाहारी गोष्टी आहेत। यामध्ये बिया आहेत, यात टोफू आहे। पनीर हे एक वेगळे मटेरियल आहे, पण या सर्व गोष्टींमध्ये सर्व झिंक आढळते आणि आपण त्यांना दैनंदिन रूटीन प्रथिने आणि आपल्या झिंकची कमतरता पूर्ण करू शकता। म्हणून यासह जर तुम्हाला हा व्हिडिओ आपल्यासाठी थोडा सापडला असेल तर कृपया लाईक करा आणि शेअर करें। पुढील व्हिडिओमध्ये भेटू। नमस्कार।